सिंहगड म्हणजे शौर्य, त्याग आणि अभिमानाची गाथा. नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत एका अशा स्थळाला जे केवळ एक किल्ला नाही, तर ते आहे महाराष्ट्राच्या अभिमानाचं, शौर्याचं आणि त्यागाचं एक जिवंत प्रतीक. पुण्याच्या नैऋत्य दिशेला सह्याद्रीच्या भोलेश्वर रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंचीवर जो किल्ला उभा आहे तो म्हणजे सिंहगड. हा फक्त एक दगडी किल्ला नाही, तर हा मूक साक्षीदार आहे एका अशा अजोड त्यागाचा, ज्याची आठवण "गड आला पण सिंह गेला" या एका वाक्याने आजही मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आणि छातीत अभिमान निर्माण करते. मित्रांनो, आता आपण आलो आहोत सिंहगडाच्या वरच्या पार्किंगच्या ठिकाणावर. हे ठिकाण गडाच्या पूर्वेस आहे. इथून पुढे गडाची पायवाट सुरू होते. सिंहगड, त्याचं मूळ नाव कोंढाणा. या गडाचं सामरिक महत्त्व प्रचंड होतं. जो या गडावर नियंत्रण ठेवील तो थेट पुणे प्रांत, राजगड आणि तोरणा यांवर नजर ठेवू शकत होता. म्हणूनच हा गड स्वराज्याच्या हृदयाचा एक महत्त्वाचा भाग होता. हा समोरचा बोर्ड सुभेदार नावजी बळकवडे यांच्या शौर्याचा आहे. यांनी हा गड 1 जुलै 1693 मध्ये जिंकला होता. ही घटना तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेनंतरची आहे. सिंहगडाची ओळख, सिंहगड होण्याआधी तो कोंढाणा म्हणून ओळखला जात होता. याचा इतिहास 1670च्या लढाईपेक्षाही खूप जुना आहे. गडावरची वस्ती अतिशय प्राचीन. गडावर अमृतेश्वर नावाचं एक भैरवाचं मंदिर आहे. हे भैरव गडाचे मूळ रहिवासी मानले जाणाऱ्या कोळी समाजाचे दैवत होते. त्यानंतर आलं यादव काळ. यादवांनी येथे कोंढाणेश्वर या शंकराच्या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर यादवांचं कुलदैवत होतं. ही 2 मंदिरं म्हणजे गडाच्या इतिहासाचे 2 प्राचीन साक्षीदार. पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. इसवी सन 1647 मध्ये तरुण शिवाजी महाराजांनी किल्लेदार सिद्धी अंबर याला लाच देऊन हा गड स्वराज्यात आणला आणि इथे आपलं पहिलं लष्करी केंद्र स्थापन केलं. मित्रांनो, हा आहे पुणे दरवाजा पहिला. हा दरवाजा पुणे शहराकडून येणाऱ्या वाटेवर असल्यामुळे याचे नाव पुणे दरवाजा पडले आहे. या दरवाजाच्या आतील बाजूला चौकडीच्या वरती एक अलीकडच्या काळातील शिलालेख आहे. यावर तानाजी मालुसरे, बळकवडे आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा उल्लेख आहे. पण सिंहगडाचा इतिहास हा केवळ विजयाचा नसून त्यागाचाही आहे. 1649 मध्ये जेव्हा शहाजीराजांना अटक झाली, तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी महाराजांना हाच मोक्याचा किल्ला परत आदिलशहाला द्यावा लागला. मित्रांनो, हा आहे पुणे दरवाजा दुसरा. पहिल्या दरवाजातून आत समोर आल्यावर डाव्या बाजूला जी वाट जाते त्या वाटेवरून थोडे अंतर वर चढल्यावर उजव्या बाजूला हा दुसरा पुणे दरवाजा आहे. तर डाव्या बाजूला ही वाट खांदककडा किंवा कैदखाना याकडे जाते. या वाटेवर हा एक दरवाजा आहे, म्हणजेच याला चेक पॉइंट म्हणता येईल. 1665चा पुरंदरचा तह. मिर्झाराजे जयसिंगासोबत झालेल्या या तहात महाराजांना कोंढाणा मोगलांच्या स्वाधीन करावा लागला. स्वराज्याच्या हृदयावर झालेली ही एक खोल जखम होती आणि हीच जखम 1670च्या महायुद्धाची ठिणगी ठरली. महाराज आग्र्याहून सुटून आले होते. गेलेले गड परत घेण्याचा सपाटा सुरू झाला. पण कोंढाणा, मोगलांनी तिथे उदयभान राठोड नावाचा करडा किल्लेदार नेमला होता. तो गड जिंकणं अशक्यप्राय होतं. महाराजांनी ही मोहीम सोपवली ती त्यांचे बालमित्र आणि निष्ठावन सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर. तानाजी मालुसरे कोकणातील उंबरठ गावचे. जेव्हा महाराजांनी तानाजींना बोलावणं पाठवलं, तेव्हा त्यांच्या घरी त्यांचा मुलगा रायबा याच्या लग्नाची तयारी सुरू होती. पण स्वराज्याचं कार्य समोर आलं आणि तानाजींनी तो उद्गार काढला आणि त्यांनी म्हणाले, "आधी लगीन कोंढाण्याचं, मग आमच्या रायबाचं." ही केवळ प्रतिज्ञा नव्हती, तर ही होती स्वराज्यापुढील वैयक्तिक सुखाची होळी. मित्रांनो, आता आपण आलो आहोत खांदककडा किंवा कैदखाना इथे. हा समोर जो टॉवर दिसत आहे तो आकाशवाणीचा टॉवर आहे. या ठिकाणाहून पार्किंग दिसत आहे आणि सकाळी इथून सूर्य उगवताना दिसतं, कारण ही पूर्व दिशा आहे.
पण कोंढाण्यावरचा शत्रू साधासुद्धा नव्हता. तो होता उदयभान राठोड, मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झालेला. तो अत्यंत क्रूर आणि कठोर होता. त्याने गडावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तटावर पहारे तर होतेच, शिवाय गडाच्या चहू अंगास ठिकठिकाणी मेटे म्हणजे सैनिकांच्या चौक्या बसवल्या होत्या. या ठिकाणी कड्यामध्ये एक नैसर्गिक पाण्याचे टाके तयार झाले आहे. मित्रांनो, आपण मगाशी याच ठिकाणाहून डाव्या बाजूला गेलो होतो. आता उजव्या बाजूला चाललो आहोत. हा समोर पुणे दरवाजा 2 आहे. त्याच्या क्रूरतेची एक कथा प्रसिद्ध आहे. एके दिवशी गडाच्या पायथ्याशी एक गरीब मराठी खेडूत चुलीसाठी सरपण गोळा करत होता. तो सैनिक नव्हता, पण गडावरून पाहणाऱ्या उदयभानना त्याला पकडले आणि याचा गडावरून कडेलोट करा असा हुकूम दिला. अशा क्रूर आणि करड्या अधिकाऱ्याच्या ताब्यात अभेद्य कोंढारा होता. मित्रांनो, हा समोर आहे पुणे दरवाजा 3. या बाजूने एकूण 3 दरवाजे आहेत आणि हा शेवटचा दरवाजा आहे. या ठिकाणी पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची जागा आहे. ही उजव्या बाजूची तटबंदी आहे. मित्रांनो, ही उजव्या बाजूची वाट तोफखान्याकडे जाते. ही इमारत आहे तोफखाना. ही इमारत सुस्थितीत आहे. या इमारतीला चारी बाजूनी दरवाजे आहेत. ही आहे या इमारतीची बाहेरील बाजू. मित्रांनो, आता आपण आलो आहोत घोड्यांची पागा येथे. या फलकावर लिहिल्याप्रमाणे पुणे दरवाजातून पुढे गेले की एक खोदकाम लागते. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूने कथडे खोदलेले आहेत. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. खडकाच्या खिंडारातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आहे. तिथे पाणी आहे. या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही. त्यामुळे ही घोड्यांची पागा नाही. या ठिकाणी काही हॉटेल्स आहेत. यामधील काही हॉटेल्स वन विभागाने किंवा पुरातत्व विभागाने मागील काही दिवसांपूर्वी तोडली आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूला हे आहे गणेश टाके. या टाक्याच्या पलीकडच्या बाजूला गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी स्थानिक लोकांची दुकाने आहेत, जसे की पिठलं भाकरी, भाजी, ताक, दही इथे मिळते. बाहेरच्यापेक्षा थोडे महाग आहे, पण गडावर मिळते, त्यामुळे बरेच लोक याचा आस्वाद घेतात. उजव्या बाजूची वाट टिळकवाड्याकडे जाते. चला टिळकवाडा पाहू. बाहेरून टिळकवाड्याकडे जाताना उजव्या बाजूला ही एक विहीर लागते. ही जुन्या काळातील बांधीव विहीर आहे. हा व्हिडिओ जुलै 2025 मध्ये शूट केला आहे, त्यामुळे संपूर्ण गडावर तुम्हाला हिरवळ दिसत आहे. मित्रांनो, ही जी समोर वास्तू दिसत आहे, हाच आहे टिळकवाडा. जिथे बसून त्यांनी गीता रहस्य ग्रंथाच्या लेखनासाठी वास्तव्य केलं आणि जिथे 1915 मध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट झाली. या वाड्यासमोर 2 तोफा लावलेल्या आहेत. गडावर पाऊस जास्त असतो, त्यामुळे झाडांवर शेवाळ वाढलेले आहे. मित्रांनो, ही टिळकवाड्याची आतील बाजू दिसत आहे.
इथून पुढे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई राणीसाहेबांच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर जन्मलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी म्हणजे 3 मार्च 1700 साली नवज्वरामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या महाराणी ताराबाई राणी सरकारांनी आपल्या पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ गडावर एक वृंदावन व त्यावर लहानसे छत्रीवजा मंदिर बांधले. टिळक बंगल्याच्या उत्तरेकडे साधारण गडाच्या मध्यभागी असलेली ही राजाराम महाराजांची समाधी म्हणजे महाराष्ट्रातील एक देखणे स्मारक आहे. स्मारकाचा परिसर शांत, स्वच्छ व मोकळा आहे. त्याच्या शेजारी पाण्याचे टाके आहे. समाधी मंदिराशेजारी हे एक अर्धवट खोदलेले पाण्याचे टाके आहे. आज मी ते सिंहगडावरील शेष अवशेषांतील ही समाधी एकमेव उत्तम अवशेष आहे. ती एका उंच जोत्यावर पूर्वाभिमुख चौरसाकृती खोली असून त्यावर शहाजहानी पद्धतीची घुमटी आहे. समोर एक तुळशी वृंदावन आहे. त्याच्या पश्चिमेकडील भिंतीत साधारण मध्यावर एक छोटीशी देवळी आहे. त्यात एक देवीची मूर्ती, 2 बाण, राजाराम महाराजांच्या म्हणून सांगितल्या जाणाऱ्या पादुका व इतर देवदेवतांच्या मूर्ती होत्या. आता मात्र देवळीत 2 अनामिक मूर्ती आहेत. ओट्याच्या मागील बाजूस असलेले गंडभेरुंडाचे शिल्प म्हणजे मानवी शरीराला गरुडाची 2 तोंडे असलेले हे शिल्प. अतिशय आगळे वेगळे आणि दुर्मिळ असलेले हे शिल्पही इथली खासियत आहे. समाधीच्या मागील बाजूला श्री छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीच्या पूजेचे वंशपरंपरागत मानकरी सरदार हरजी ढमघरे यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी वाड्याचे फक्त जोत शिल्लक आहे. आता आपण उजव्या बाजूच्या पायीवाटेने गडाच्या मागील बाजूला चाललो आहोत. या ठिकाणी हे धरणाचे जे विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे ते खडकवासला धरणाचे बॅकवॉटर आहे. आणि किती वेळ ही दुसरी तिसरी. कसं वाटतं किल्ला? छान. धुकं धुकं, खाली दरी. मित्रांनो, ही गडाची मागील बाजू आहे. हा कलावंतीण बुरुज आहे. या ठिकाणाला विंड पॉइंट म्हणतात. हा समोर आहे तानाजी कडा. याच कड्यावरून सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांचे 500 मावळे गडावर चढले होते. या ठिकाणी तटबंदी उंच बांधली आहे कारण इथे खोल कडा, दरी आहे. या तटबंदीवरून पुढे आपण चाललो आहोत. आता आपण चाललोय कल्याण दरवाजाकडे.
मित्रांनो, इथून पुढील बाजूला झुंजार बुरुज आहे आणि पुढेच उदयभान राठोड याचे थडगे आहे. या ठिकाणाहून डाव्या बाजूला ही वाट कल्याण दरवाजाकडे जाते. हा समोर कल्याण दरवाजा आहे. कल्याण दरवाजाला एकूण 2 दरवाजे आहेत. त्यातील हा आतील दरवाजा आहे. हा समोरचा दुसरा म्हणजे बाहेरील दरवाजा आहे. हा कल्याण दरवाजा आहे आणि ह्याचं बांधकाम खूप जुनं दिसतंय. इथेच खाली कल्याण गाव म्हणून गाव आहे, त्यामुळेच या दरवाजाचं नाव कल्याण दरवाजा हे पडलेलं आहे. खूप प्राचीन हा दरवाजा आहे. समोर आपल्याला कल्याण गावातून येणारी वाट दिसत आहे. हे आपल्याला कल्याण दरवाजाचे भक्कम बुरुज दिसत आहेत. ही सैनिकांच्या विश्रांतीची जागा आहे. मित्रांनो, हे पाहू शकता, उंबऱ्याच्या खाली होल म्हणजे छिद्र केलेले आहे पावसाचे पाणी बाहेर येण्यासाठी. वरील बाजूने कल्याण दरवाजा दिसत आहे. हे समोर आपल्याला देवटाके दिसत आहे. गडावरील सर्वात स्वच्छ आणि गोड पाणी या टाक्यातील आहे. गडावरचं देव टाके याचं पाणी इतकं शुद्ध मानलं जाई की महात्मा गांधीजी पुण्यात आल्यावर मुद्दाम हे पाणी पिण्यासाठी मागवत असत. देवटाकेच्या शेजारी हे समर्थ स्थापित मारुती मंदिर आहे. मित्रांनो, हे व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलेले हे आहे अमृतेश्वर मंदिर. सदरचे मंदिर हे बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस उंचवट्याच्या खालच्या अंगास अमृतेश्वर भैरव यांचे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. यान भैरव आणि त्यांची शक्ती भैरवी अशा 2 उभ्या मूर्ती आहेत. यापैकी भैरवाच्या 4 हातांत जंभिया, डमरू, त्रिशूळ व मुंड या वस्तू असून जवळच मुंडातून गळणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा तोंड वर करून 2 पायांवर उभा आहे. भैरवीच्या 4 हातांत भाला, डमरू, त्रिशूळ व परळ या वस्तू आहेत. सध्याचे देऊळ छोटे व अर्वाचीन असले तर येथे पूर्वी मोठे देऊळ असावे असे येथील अवशेषांवरून वाटते. हे देवस्थान किती जुने आहे हे सांगणे कठीण आहे, तरी यांचे अस्तित्व 17व्या शतकाच्या आरंभापासून असल्याविषयी मला शंका नाही. 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमीची काळोखी रात्र. मुख्य दरवाजे म्हणजे पुणे आणि कल्याण बंद होते. तानाजींनी तो मार्ग निवडला जो अशक्य होता, पश्चिम दिशेचा दोणगिरीचा कडा. तानाजी मालुसरे आपल्या निवडक 500 मावळ्यांसह त्या कड्यावरून रात्रीच्या अंधारात चढले. गडावर पोहोचताच हर हर महादेवचा घोष झाला आणि भयानक रणकंदन सुरू झालं. तानाजी मालुसरे आणि उदयभान यांची गाठ पडली. दोन्ही महायोद्धे. सभासद बखर सांगते, युद्धात तानाजींची ढाल तुटली, पण तो सिंह मागे हटला नाही. त्याने डावा हातच ढाल म्हणून पुढे केला आणि ते निकराने लढत राहिले. पण या भीषण युद्धात तानाजी आणि उदयभान दोघेही ठार झाले. नेता पडला. मावळे पळू लागले.
पण तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे पुढे आले. त्यांनी कड्याचा दोर कापला. अरे, तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही पळताय? मावळे पुन्हा त्वेषाने लढले, उरलेल्या शत्रूंना मारले आणि त्यांनी या होम महादेव म्हणून गड काबीज केला. गडावर विजय झाला, पण रायगडावर जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली की गड जिंकला पण तानाजी पडले, तेव्हा त्यांच्या मुखातून ते अजडामर उद्गार बाहेर पडले. गड आला पण सिंह गेला. महाराजांनी एक गड घेतला होता, पण तानाजी सारखा एक गड म्हणजे मोलाचा सहकारी गमावला होता. हे वाक्य केवळ शोकांतिका नाही, तर ती स्वराज्याच्या त्यागाची आणि निष्ठेची तत्वज्ञान आहे. मित्रांनो, हे ठिकाण आहे शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे बलिदान स्थळ. या ठिकाणी प्रशासनाने चांगली डेव्हलपमेंट करून स्मारक बनवले आहे. या शूरवीरास मानाचा मुजरा. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या स्मारकाच्या उजव्या बाजूला एक पायवाट थोड्या वरच्या बाजूला कोंढाणेश्वराच्या मंदिराकडे जाते. राजसदेवरून सरळ पुढे उजव्या बाजूस दिसणारे हे प्राचीन कोंढाणेश्वराचे मंदिर म्हणजे यादवांच्या कुलदैवताचे शंकराचे मंदिर होय. याचे मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे. गडस्थापनेपासूनच हे दैवत इथे वास करून आहे. आतमध्ये एक पिंडी आहे. थोड्या उंच टेकडीवर असलेले या मंदिराचे प्रवेशद्वार विविध द्वारशाखांनी सजविले आहे. तर मित्रांनो, आजचा हा सिंहगडाचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.